माझे नाव साक्षी सावडे. मी आज लायब्ररीमध्ये आली आणि माझं आवडतं पुस्तक चिंतन हे मी वाचलं. त्यामधला मी चुकाच्याबद्दल काय त्याची माहिती? आपल्या माणसाच्या अनेक चुका होतात आणि ते चुका आपण न घाबरता आपण त्या काय केल्या पाहिजे. जसं आता तुझे बोलताना अनेक चुका होतात आणि आपण त्या चुकातून काही शिकलं पाहिजे. करत नाही ते आपली सर्वात मोठी चूक आहे आणि त्या चुकातून आपण काहीतरी शिकतो. व्हेरी गुड. टाळवाजीसाठी दीदीसाठी तरच आपण पुढे जातो. बरोबर. तू कोणतं वाचलं बेटा पुस्तक? माझं नाव खुशी शिरसाट. मी आज लायब्ररीमध्ये बसल्यानंतर माझं आवडतं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले हे वाचलं. त्यांनी स्त्रियांसाठी कशा प्रकारे शाळा उघडली आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षिका बनून त्या शाळेवर काम केले. व्हेरी गुड. गिव्ह अ बिग हँड. टाळवाजी दीदीसाठी आमच्या. तू बेटा तू कोणतं पुस्तक वाचलं? माझं नाव अनन्या दामले. मी आज ग्रंथालयामध्ये आल्यानंतर माझे आवडते पुस्तक वाचले. कोणतं? हे फुलपाखराचा जन्म 16वा. बरोबर. त्या पुस्तकाच्या कवितेचे नाव सविता आळशे. या पुस्तकाच्या लेखिका सविता मॅडम आहेत. काही प्रॉब्लेम नाही. पुढं त्या पुस्तकात मी हे वाचले की त्यामधील फुलपाखराचे जन्म कसे होतात. फुलपाखराचे जन्म कसे. फुलपाखरे आवडतात तुम्हाला? फुलपाखरे कसे रंग असतात? है की नाही? तुम्ही सुद्धा आकाशगंगेतील फुलपाखरासारखेच आहात. है की नाही? तुम्हाला पंख दिलेत. फक्त आता ज्ञानाच्या भरोशावर ज्ञानाच्या आधारे तुम्हाला आकाशात उडवायचं आहे. तुला काय बनायचं बेटा जीवनामध्ये? मला नर्स बनायचं. पण त्यासाठी अभ्यास करावा लागेल की नाही मग छानपैकी? तुला काय बनायचं? पोलीस बनायचं. पण त्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागेल बेटा, अभ्यास करावा लागेल. कारण व्यायाम आपल्याला शारीरिक क्षमता प्राप्त करून देईल, ज्ञान आपल्याला बौद्धिक क्षमता प्राप्त करून देईल. तुला नर्स बनायचं. बरोबर. त्यासाठी आपल्याला विज्ञानाचा अभ्यास करावा लागेल. फुलपाखरं कसे जीवन जगतात ते म्हणजे बायोलॉजीमध्ये आपल्याला ते सगळं पाहावं लागेल की नाही बेटा? इतर विषय आपले फिजिक्स केमिस्ट्री हे सगळे पाहावं लागतील. हे की नाही? तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला विशेष अभिनंदन. तुमच्या लायब्ररीमध्ये तुम्ही बसलात. असाच बसल्यानंतर तुम्ही जे वाचलं ते इतरांना सांगितलं पाहिजे तुम्ही, म्हणजे आपल्याला दुसऱ्यांना सुद्धा आवडेल. तुम्हाला ग्रंथालयामध्ये बसलं आवडते का? व्हेरी गुड. सो थँक्यू व्हेरी मच.